हे पहा, न्यायालयाच्या चौकटीत एखादी गोष्ट, एखादा खटला चालू असताना आणि तो जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना, खरं तर प्रत्येकाने हेच म्हणायला पाहिजे की आमचा न्यायालयावर विश्वास आहे. असं असताना हे होणार आहे, ते होणार आहे, हे जे दावे आहेत, ते दावे प्रत्येकजण आपापले करत असतो. परंतु न्यायदेवतेनी एक बाजू ऐकलेली आहे. मला विशेष आश्चर्य वाटलं की त्या बाजू अनेक वेळेला न्यायालयात मांडली गेली होती. तरी देखील त्यातले मुद्दे जणू काही पहिल्यांदा चालू आहेत अशा पद्धतीने त्याचं प्रचंड माध्यमांमधून उत्सुकता असल्यामुळे कव्हरेज झालेलं आहे. ते जवळ-जवळ महाराष्ट्राच्या जनतेचं पाठ पूर्वी झालं होतं आणि तरीही जनादेश जो आहे तो महायुतीला मिळालेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आलेले आहेत. खासदार निवडून आले, त्यातले अनेक 6 जण परत खासदार आमच्याकडे आलेले आहेत. अशा वेळेला मला असं वाटतं की याबद्दलचे दावे हे कारण नसताना समाजामध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न आहे. लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचे हे सगळं बोलणं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या सुनावणी, त्याची तारीख, त्याचा निर्णय जोपर्यंत होत नाहीये, तोपर्यंत हे दावे त्यांना टाइमपास म्हणून करायचं असेल तर करू शकतात. पण कपिल सिब्बल एक नाव, त्यामध्ये मोठं नाव वारंवार घेतलं जाते नेत्यांकडून ठाकरे गटाच्या. कपिल सिब्बल आहेत, त्यामुळे हा कॉन्फिडन्स आहे असं वाटतं. मला नाव मोठं. कॉन्फिडन्स वाटतोय तो न्यायाधीशांमुळे वाटतोय. वकील त्यांच्या जागी मोठे असतात, त्यांचं नावं मोठी असतात, ती मुद्दामून मोठी नावं केली जातात आणि त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पण जी बाकीची नावं असतात त्यांचं चांगलं वाईट पण हे काळाने, अनुभवाने आणि इतिहासाने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे हे दबाव तंत्र अजिबात न्यायदेवतेसमोर लागू चालणार नाही, होऊ शकत नाही. न्यायदेवतेच्या समोर जे सगळे पुरावे झालेले आहेत, निवडणूक आयोगाच्या समोर बाजू मांडली गेलेली आहे, त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत, त्या सगळ्या निर्णयांच्या संदर्भात अंतिम फैसला होईपर्यंत काही याच्याबद्दलचे गैरसमज असू नयेत. परंतु हे सगळं कधीच आहे 2024च्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती. 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाला काय जनादेश मिळालेला आहे, विरोधी पक्षनेता सुद्धा होऊ शकला नाही मविया एकत्र असून. तर अशा वेळेला इतकं ज्याला आपण म्हणू की गडगडाट फक्त ढगांचा असावा तसं हे सगळं उभाठाच्या मधला ठ काढून त्याला ढ करावा असं दिसतंय. पण मला असं वाटतं की या गोष्टीला कुठेही अटीतटीचं स्वरूप होऊ नये. एक शासनाचा एक अत्यंत महत्वाचा देशाच्या ध्वजाचं वंदन करण्याचा स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम असतो तो वेगवेगळ्या लोकांच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या शासन टाकत असतं आणि त्याप्रमाणे जनतेची जी भावना आहे, मला तर अजून एक वाटतं की वंदे मातरम ह्याच्याबद्दलचं विधेयक पास झालेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामधलं जे गाणं आमच्या हजारो हुतात्म्यांशी चले जाव चळवळीतल्या लोकांशी जोडलं गेलेलं आहे आणि ते वंदे मातरमसाठी लोकांनी लाठ्या-काठ्या करून हुतात्मा केलेले आहेत. तेच गीत आता सगळ्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचं स्वागत करते आणि हे जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावरती महायुती योग्य तो निर्णय घेईल याची मला खात्री आहे. मी खरं सांगू का, मी अलीकडे त्यांचं जे एकूण भूमिका असते त्याची दर 8 दिवसांनी वाट बघत असते की ते नक्की काय करणार आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाहीये. पण मला 2 इथे मुद्दे सांगायचे आहेत. एक म्हणजे 2014ला ज्याला भारतीय जनता पक्षाला शासन निर्णय सुद्धा झाला नव्हता, अजून निकाल सुद्धा घोषित झाले नव्हते पूर्ण, त्याच्याच आधी राष्ट्रवादी काँग्रेसनी पाठिंबा जाहीर करून टाकला होता आणि नंतर एका मुलाखतीमध्ये माननीय पवारसाहेब असं म्हणाले की शिवसेनेचं महत्व कमी करण्याचा माझा हेतू होता. त्यांना त्यांची वाक्यावर कोणी टीका केली की ते दुसऱ्याला काही बोलत असतात, परंतु हे शिवसैनिक विसरलेले नाहीयेत. परंतु त्यांच्या पक्षाने काय करायचं, कुणाला भेटायचं, काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ते पहा, जोपर्यंत कोणाचे काही प्रश्न सुटत नाहीयेत तोपर्यंत ते ते करत राहणं हे त्यांचं कामच आहे. परंतु माननीय एकनाथजी शिंदे आणि उदय सामंत आणि संजय शिरसाट या सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे, फडणवीस साहेबांनी जाहीर केलेलं आहे की जे मराठा समाजाला उचित आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी होईल, जे दाखले योग्य आहेत नियमामध्ये बसणारे ते दिले जातील. अशा वेळेला त्यांच्या सगळ्या मुद्द्यांवरती योग्य तो तोडगा शासन काढेल असं मला वाटतं. पण जरांगे पाटील अगदी ह्या भाषेत म्हणतात की मी ह्या सगळ्या प्रश्नासाठी स्वतः जीव देऊ शकतो किंवा एखाद्याचा जीव घेऊ सुद्धा शकतो, अशा पद्धतीची देखील भाषा कुठेतरी आक्षेपाने वाटत नाही. हे पहा, मी संसदीय चौकटीत काम करणारी व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांचं जे काय अभ्यास आहे, त्यांचं जे तत्वचिंतन आहे त्याच्यावरती मी काही भाष्य करणं मला योग्य होणार नाही.